दादा, गहू पिकाला खत व्यवस्थापन कोणकोणते करावं लागतं? निश्चितच गहू पिकाचं जर आपणास रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न जर घ्यायचं असेल तर तितकंच महत्वाचं आहे त्याचं खत व्यवस्थापन. आणि होय, गहू पिकाला आपण 3 टप्प्यात खत व्यवस्थापन करणार आहोत. पेरणी करताना आपण पेरणी यंत्रातून गहू बियाणं पेरताना वापरणार आहोत 75 किलो 10-26-26 किंवा क्रॉपटेक 9-24-24-60 किलो. तसेच दुसरं जे व्यवस्थापन आहे म्हणजे दुसरं जे पाणी आहे ते म्हणजे मुकुट मुळ्या फुटण्याची अवस्था. आणि त्या अवस्थेत आपण गहू पिकाला देणार आहोत 25 किलो युरिया, 25 किलो 24-24-0 आणि 4 किलो मायक्रोरायझा. त्याच्यानंतरचा जो खत व्यवस्थापन आहे ते देणार आहोत आपण फुटव्याची अवस्था. आणि या फुटव्याच्या अवस्थेत पुन्हा एकदा आपण 25 किलो युरिया, 25 किलो 24-24-0 आणि 25 किलो झिंक सोलेबल बॅक्टेरिया. शेतकरी मित्रांनो, ह्या 3 टप्प्यात जर आपण गहू पिकास ह्या पद्धतीने खत व्यवस्थापन जर दिलं तर मी खात्रीला एक सांगतो की रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाकडे आपण वाटचाल करू शकतो. तर अधिक उत्पादनासाठी अजून काय काय गोष्टी कराव्या लागतील यासाठी आपल्याला बघायचं आहे. मौनगिरी कृषी दीपक हे इंस्टाचं चॅनल फॉलो करायचं आहे. तसेच युट्यूबचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आणि एकदा अवश्य भेट द्यायची आहे. मौनगिरी कृषी दीपक, कोपरगाव. धन्यवाद.